अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। कोपरगाव संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित भव्य सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। संत महंतांची उपस्थिती, सनई चौघड्यांचा मंगलध्वनी, फुलांच्या अक्षता आणि वरवधूकडील वऱ्हाडाच्या उत्साही गर्दीत हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सोहळ्यात नवरदेवांनी घोड्यावरून येताना मिरवणुकीत युवकांनी आनंदाने नाचत जल्लोष केला। मंडपाची भव्य सजावट, आकर्षक रोषणाई आणि ड्रोन कॅमेऱ्यात टिपले गेलेले अविस्मरणीय क्षण या सोहळ्याची शोभा वाढवणारे ठरले। संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि रेणुकाताई कोल्हे यांनी विवाहबद्ध झालेल्या सर्व जोडप्यांना मंगलमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। या सोहळ्यात कन्यादानाची पवित्र परंपरा जपत वधूवरांना मंगळसूत्र देऊन त्यांचे जीवन समृद्ध होवो यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। हा सामूहिक विवाह सोहळा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेने 2018 पासून सुरू झाला आहे। यंदा या सोहळ्याचे 5वे वर्ष होते। कार्यक्रमात अनेक संत महंत, धर्मगुरू आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा अत्यंत आनंदात पार पडला। विशेष म्हणजे या आनंद उत्सवात युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील मिरवणुकीत सहभागी होत नृत्याचा आनंद घेतला। उपक्रम आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतलं। खरं तर मी फार वेळ घेऊ इच्छित नाही। अतिशय उत्साहात मिरवणूक चालू झाली, अतिशय आनंदात सर्वच वरांनी त्या ठिकाणी आनंद घेतला आणि त्याचा मोह मला आवरला नाही, म्हणून मी माझ्या लग्नात जेवढं नाचलो नाही तेवढं आज घोड्यावर बसून मला नाचवलेला आहे। परंतु एक मानसिक किंवा एक मनस्वी आनंद या ठिकाणी मला होतो की असा उपक्रम आमच्या युवा सेवकांच्या मनी आला आणि तो उपक्रम आज बघता बघता 100हून अधिक या ठिकाणी जोडप्यांना आपण लग्न लावू शकलो। रोखोक मराठीसाठी हाफिज शेख, कोपरगाव।